नमस्कार, मी जगदीश गौड. आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. वळूयात पुढील बातमीकडे. तत्पूर्वी एक विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. त्यामुळे आम्ही आपल्या कॉमेंटचा विचार करून आमच्या न्यूज चॅनलमध्ये काय बदल घडवू शकतो. वळूयात पुढील बातमीकडे. बातमी अत्यंत किळसवाणी आणि हादरवणारी आहे. अनिता पाटील ही विवाहित महिला. तिला एक मुलगा आणि एक मुलगी. त्यात मुलगी ही 11 वर्षाची तर मुलगा हा लहान होता. आपला संसार एकदम सुरळीत सुरू असताना अनिताला इन्स्टावर व्हिडिओ बनवण्याची सवय लागली. नटून थटून ती जरी चपटी असली, दिसायला तेवढी सुंदर नसली तरी भरपूर मेकअप करून ती इन्स्टावर व्हिडिओ टाकत होती. आता निश्चितच या महिला चाळे करून व्हिडिओ टाकतात, त्यांना लाखो फॉलोअर्स मिळतात, त्यांचे व्हिडिओ शेअर केले जातात आणि अनेक रिकामटेकडे पुरुष या महिलांचे व्हिडिओ लाईक करतात आणि कॉमेंट देखील करतात. या महिलेच्या इन्स्टावर असाच एक तरुण आला आणि त्याने हिच्यासोबत चॅटिंग सुरू केली. त्या तरुणाचं नाव देवानंद धनगर. चोपडा तालुक्यातील ही घटना आहे. तर हा जो धनगर आहे तो होता शिरपूरचा. या दोघांची इन्स्टावर ओळख झाली, चॅटिंग सुरू झाली आणि बघता बघता अत्यंत तरुण दिसणारी ही 40 वर्षाची महिला अनिता पाटील ही त्याला अगदी एखादी फिल्मी नटी वाटू लागली, कारण ती व्हिडिओज तसे बनवत होती. दोघांची ओळख झाली होती. तर देवानंद धनगर हा देखील विवाहित होता. धनगर आपल्या पत्नीसोबत आनंदात असतानाच अनिता पाटील त्याच्या जीवनात आली. इन्स्टाच्या माध्यमातून दोघांची जवळीक झाली आणि हळूहळू एक दुसऱ्याला मोबाईल नंबर देण्यात आले. मोबाईलवर निश्चितच दोघांचे चाळे सुरू झाले आणि बघता बघता दोघांचे प्रेम संबंध जुळले. आता इकडे ही विवाहित आहे, तिला 2 मुलं आहेत, तिकडं तो विवाहित आहे आणि दोघे विवाहित असताना याला प्रेम संबंध कसे म्हणणार? त्याला लफडे म्हणावं लागेल. लफडे याकरता की जर हिला पती नसता आणि मजबुरीमध्ये हिला जर एखाद्या पुरुषाची गरज असेल आणि अशा वेळेस तिने जर कोणासोबत मैत्री केली तर एक वेगळी गोष्ट असू शकते. पण नवरा जिवंत असताना, त्याची बायको जिवंत असताना या दोघांचं सूत जुळलं आणि दोघांचं लफडं सुरू झालं. अनिता देवानंदला भरपूर वेळ देऊ लागली. हा वेळ देत असताना तिने जगातली कुठलीही विचार केला नाही. त्यामुळे देवानंद हा अनिताचा पूर्णपणे वेडा झाला. त्याने आपल्या छातीवर अनिताचा फोटो गोंदवला, हातावर माझी बायको अन्नू असं गोंदवलं. आणि जेव्हा हे सगळं देवानंदच्या पत्नीला दिसलं तेव्हा देवानंदच्या पत्नीने त्याला विरोध केला आणि त्यातून दोघांची भांडणं सुरू झाली. देवानंदने पत्नीला ठणकावून सांगितलं की हो, अनितावर माझं खरं प्रेम आहे, ती देखील माझ्यावर प्रेम करते, यामुळे मी तिलाच बायको मानतो. नवऱ्याचे हे बोलणं ऐकून देवानंदची पत्नी त्याला सोडून निघून गेली. काही दिवसातच आता जी बाई आपल्या नवऱ्याला धोका देऊन देवानंदसोबत काय ते करू शकते, लफडे करू शकते, ती त्याच्यासोबत इमानदारीने राहील हे कशावरून? किंवा ती त्याला सर्वस्व समजेल हे कशावरून? कारण अनेक बाया ज्या आहेत किंवा मुली आहेत त्यांना एक प्रियकर बांधून ठेवू शकत नाही. त्यांना अनेक लोक पाहिजे असतात, अनेक पुरुष पाहिजे असतात. कालांतराने साधारणतः 5 वर्ष अनिता आणि देवानंद दोघं प्रेमाने भेटत होते, काय ते करत होते. पण आता अनिता त्याला टाळू लागली आणि त्यामुळेच देवानंद अस्वस्थ झाला. त्याने खूप प्रयत्न केला की अनिताने पुन्हा पूर्वीसारखं आपल्यासोबत राहावं, पण अनिता काही केल्या त्याला आता भाव देत नव्हती. ती त्याचा मोबाईल उचलत नव्हती आणि तिने देवानंदला ब्लॉक देखील केले होते. त्यामुळे
देवानंद संतप्त झाला आणि शेवटी काय ते विचारावं असं हा विचार करून तो सरळ अनिताच्या घरी आला. त्यावेळेस घरी कुणी नव्हतं. अनिताचा पती बाहेरगावी गेलेला होता आणि जी मुलगी आहे मोठी ती शाळेत गेलेली होती. तो सरळ अनिताकडे गेला आणि त्याने तिला जाब विचारला. तेव्हा अनिताने हवं तसं उत्तर दिलं नसेल, यामुळे त्याने सोबत आणलेल्या देशी कट्ट्यामधून अगोदर अनिताच्या डोक्यामध्ये गोळी मारली आणि नंतर स्वतःच्या डोक्यामध्ये देखील गोळी मारून त्याने देखील आत्महत्या केली. आणि एका प्रकारे सुखी संसार असलेल्या अनिताचा संसार उद्ध्वस्त झाला, संपला. यात लफडेखोर अनिता असेल, लफडेखोर देवानंद असेल, या दोघांचं काही गेलं नाही, ते जीवानी गेले. पण आता अनिताच्या लहान मुलगा आणि मोठी मुलगी आणि नवऱ्याचं काय, यात या तिघांचा काय दोष, हा विचार जरूर केला पाहिजे. बाई इन्स्टावर व्हिडिओ बनवते, नाचून नाचून व्हिडिओ बनवते, लोक आनंदित होतात, खुश होतात. काही लोकांना आवडत नाही, पण याचे परिणाम शेवटी काय होतील याचा जरूर विचार केला पाहिजे. खरं तर बायांनी नवरा असताना, लेकरं असताना त्यांच्यामध्येच मग्न राहायला हवं. तर देवानंदसारख्या पुरुषांनी देखील अशा बायांना जवळ करून त्याकरता तिला मारणं आणि स्वतः संपवणं हे खूप मोठं चुकीचं आहे. हा विचार केला पाहिजे. आणि निश्चितच जीवन अनमोल आहे, यामुळे कुणाला संपवणं आणि स्वतःला संपवणं हे योग्य नाहीच. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून जरूर मांडा. नमस्कार.